त्यामुळे मुस्लिम लोकांनी देखील याचं स्वागत केलेलं आहे. महिलांनी केलंय, मुलांनी केलंय. आणि शेवटी ते म्हणाले लांगून चालन आहे. एकीकडे म्हणाले हे मुस्लिमांच्या बाजूने बोलतायत, हे एकीकडे म्हणतात लांगून चालन केले. नक्की काय त्यांना म्हणायचं आहे? आणि म्हणून गोंधळलेल्या अवस्थेमध्ये एखादं नेतृत्व गेलं की त्या पक्षाचा इतिहास जो आहे संपुष्टात येत असतो. आणि म्हणून ती जी काय परिस्थिती त्यांची झाली आहे ती आपण पाहताय, महाराष्ट्र पाहतो. आम्ही फक्त एवढंच सांगतो की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय, आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय. कुठल्याही विचारांची वैचारिक भूमीशी कधी तडजोड आम्ही करणार नाही. त्यांनी 2019ला खुर्चीसाठी मोहापायी जे केलं, जो अपराध केला, जी चूक केली, त्यापेक्षा मोठा अपराध हा कालचा होता. तुमचा उल्लेख सातत्याने ते एसएनसी म्हणून करत आहेत आणि सातत्याने गद्दार एसएनसी म्हणजे काय? एकनाथ संभाजी शिंदेचा शॉर्टकट एसएनसी म्हणून. शॉर्टकट? मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे, यूज अँड थ्रो, असं म्हणू? वापरो और फेको, ही त्यांची नीती आहे. मला बोलायला लावू नका. माझ्याकडे भरपूर काय आहे. मी शांत आहे. मला शांतपणे काम करू द्या. तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं, खोके खोके म्हणून केलं. अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं. 100 मधून 20च आले. ते पण काही आमच्या लोकांच्या चुका झाल्यामुळे आम्ही 80 लढवले आणि 60 आलोय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा फैसला या विधानसभेच्या निवडणुकीत केलेला आहे. सावरकरांच्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करतायत. केला नसल्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील विधानसभेसारखी अवस्था होईल. नाही, बघा त्यांची भूमिका जी आहे ही भूमिका दुटप्पी भूमिका आहे. ते एकदा मुस्लिमांचा जेव्हा एकदा पार्लमेंटमध्ये विषय होता तेव्हा वॉकआउट केलं होतं. त्यामुळे मतं घेतल्यानंतर ते हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम हे उबाटा करते आहे. हे दोन्ही समाजाला कळलेलं आहे आणि त्यामुळे हे घरकाना घाटका अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे. सावरकरांच्या पुस्तकावर